मी आदेश बांदेकर आपणा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो। डॉक्टर श्वेता गौरव वडनेरकर या माऊलीला आज आपण भेटणार आहोत। हैदराबादमध्येच या स्थिरावलेल्या आहेत। तेव्हा जाऊन वडनेरकर कुटुंबाला बोलतं करूया। या ठिकाणी आल्यानंतर एका बाजूने असे मोठमोठे धमाके ऐकायला येत आहेत। आनंदाच्या वातावरणात फटाक्यांची आतषबाजी ऐकत वडनेरकर कुटुंबाला आज आपण बोलतं करणार आहोत। सगळं वडनेरकर कुटुंब वाट बघतंय। चला जाऊन भेटूया वडनेरकरांना। नमस्कार, मी डॉक्टर श्वेता वडनेरकर। मी PhD आहे इन फार्मास्युटिकल सायन्सेस आणि मी एका नामवंत फार्मास्युटिकल कंपनीमध्ये काम करते। मी बालवाडीपासून ते PhD पर्यंत आणि आता आमच्या कंपनीमध्ये सुद्धा असे खूप प्राइजेस मिळवलेले आहेत आणि स्टेट लेवल प्राइजेस सुद्धा मिळवलेले आहेत। आम्ही दोघं एकाच प्रोफेशनमध्ये आहोत, दोघं एकाच कंपनीमध्ये आहोत, त्यामुळे आम्हाला माहिती असतं की एकामेकांच्या लाईफमध्ये काय चाललेलं आहे। ते कुठलीच गोष्ट लपलेली नसते आणि आमचं लाईफ खूप फन लव्हिंग आहे, हे तुम्हाला आमच्या एपिसोडमध्ये कळेलच। मधुरावरती जरदारीचा मोर नाच राहावा, काही दिशांना आता पसरू दे गंध मराठी नवा। होम मिनिस्टर, होम मिनिस्टर, होम मिनिस्टर, होम मिनिस्टर। पूर्व असो वा पश्चिम किंवा दक्षिण उत्तर असो, जिथे जिथे पसरली मराठी तिथे खेळ हा दिसो। आनंदाने जाऊ खाना। होम मिनिस्टरची टीम आली आमच्या घरी लकीली। होम मिनिस्टरची टीम आली आमच्या घरी लकीली। गौरवसोबत संसार करते एकदम हॅपीली। गौरव तुम्ही पण द्या उत्तर। ओके। चार मिनार बनवणारे कारागीर होते कुशल, चार मिनार बनवणारे कारागीर होते कुशल। श्वेताचं नाव घेतो होम मिनिस्टरसाठी स्पेशल। अरे वा। या उखाण्यांबरोबरच आता सुरुवात करणार आहोत आजच्या गप्पांना। नमस्कार। 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 द्या ओळख करून। माझ्या सासूबाई, नमस्कार। माझी मुलगी आव्या, बरोबर आव्या। आव्या, नणंद ममता, नमस्कार। माझ्या चुलत सासूबाई मंदा, नमस्कार। त्यानंतर त्यांचा मुलगा माझे चुलत दी पंकज नमस्कार. आणि त्यांची बायको माझी जाऊ नमस्कार. प्रियांका आणि त्यांच्या या दोन मुली प्रिशा आणि प्रियांशा। त्यानंतर इकडे माझी पुतणी अश्विनी। नमस्कार। आणि बाकी सगळे हे बाकी सगळे आमच्या सोसायटीमधले, काही ऑफिसमधलेही मराठी, त्यांना तुम्हाला पाहायची फार इच्छा होती आणि तुम्ही पहिल्यांदा हैदराबादमध्ये येत आहे आणि तेही आमच्या घरी आलात, त्यामुळे खरंच म्हणजे अजूनही मला अजिबात विश्वास बसत नाही आहे की हे शूटिंग चालू आहे, तुम्ही इथे आहात। म्हणजे गौरव प्लीज पिंच मी। एकही संधी सोडू नका। आता पण मला सांगायचं स्वप्न नाहीये। पण आज एक तासापूर्वी जर तुम्हाला फोन आला असता की काल जो फोन आला होता तो खोटा होता, आता आम्ही नाही येत आहोत, तर काय झालं असतं? तर मी म्हणजे माझा हार्टब्रेक झाला असता आणि मे बी मला हॉस्पिटलमध्ये घेऊन जावं लागलं असतं, कारण मी खूप तयारी केलेली आहे या सगळ्या गोष्टींसाठी। ॲम्ब्युलन्स मागवून ठेवू, कारण पुढच्या टप्प्यावर बरेच धक्के मिळणार आहेत तुम्हाला, माहिती आहे? हो। काय सांगा, काय माहिती आहे? गेम्स असतात हे मला माहिती आहे, अजून नवीन काही असेल तर आजच्या भागापासून या त्या खेळांमध्ये आम्ही बदल केले। ओ माय गॉड। अच्छा। इथूनच धक्के द्यायला सुरुवात केलेली आहे। मला वाटलं होतं फक्त धक्के आमच्याकडून येणार आहेत, कारण आमच्याकडे खूप सिक्रेट्स आहेत जे आमच्या आई वडिलांनाही माहिती नाही आहेत आणि ते आज रिव्हील होणार आहेत ऑन एअर, म्हणजे सगळीकडे। आधी बालपण सांगा। बालपण पुण्याचं। आणि तुम्ही कुठे होता? मी इंदौरमध्ये बॉर्न अँड ब्रॉटअप, वैशाली नगर इंदौरमध्ये। आणि आय गेस आत्ताच आपला एक सीझन झाला आहे इंदौरमध्ये, सो आम्ही खूप क्लोजली फॉलो करत होतो तो सीझन। तुम्ही इंदोरमध्येच राहिला होता? शाळा वगैरे सगळं? शाळा इंदौरमध्ये झाली, इवन ग्रॅज्युएशन सगळं इंदौरमध्ये झालं। त्याच्यानंतर पोस्ट ग्रॅज्युएशनसाठी मी भोपाळला गेलो आणि फायनली PhD साठी मी पुण्यात आलो। तिथे मी श्वेताला भेटलो। मी विचारलं कुठे भेटले, केवढी घाई झाली आहे त्याला। कधी एकदा मूळ मुद्द्याकडे येतो महत्त्वाच्या, म्हणजे विषयच संपेल। बरं सांगा कसं काय हो? हे PhD फर्स्ट इयरला त्यांनी ॲडमिशन घेतलं होतं, मी M.Pharm फर्स्ट इयर, आणि हे माझे सिनियर होते, गौरव सर मी म्हणायचे तेव्हा त्यांना। आणि मग भेटलो आम्ही तिथे। आम्ही दोघंही एकाच म्हणजे केमिस्ट्री, फार्मास्युटिकल केमिस्ट्रीमध्ये ॲक्च्युली आम्ही दोघांनी PhD केलेलं आहे।
तर तिथे आम्ही भेटलो त्यानंतर आमचं म्हणजे मैत्री झाली तिथे भेटल्यानंतर आणि मग हळूहळू मैत्रीचं रूपांतर प्रेमामध्ये झालं. मला सांगा, तुम्ही अभ्यासाला आले होते ना? हो मग हो, पण आता सेटल पण व्हायचं होतं ना लाईफमध्ये, तर म्हटलं की आता ठीक आहे, आता PhD झाली आहे आणि मुलगी पण आहे चांगली हवी तशी. नाही, पण कसं काय पहिलं कोणी कोणाला बघितलं? पहिलं म्हणजे आम्ही दोघं एकाच लॅबमध्ये काम करायचो. ॲक्च्युली आम्ही दोघं एकाच गाईडच्या अंडर होतो. म्हणजे आमचे गाईड्स पण आहेत, ते हस्बंड वाईफ आहेत दोघं. तर मी मॅडमच्या अंडर होतो. म्हणजे ते गाईड आहेत की वधूवर सूचक? मला आठवतं एक प्रसंग मला आठवतोय की आमचं एमफार्मचं इथे रिसर्च चालायचा लॅबमध्ये आणि त्यानंतर आमचं ते प्रॅक्टिकल संपल्यानंतर बाकी सगळे लोक गेले आपल्या आपल्या घरी आणि मी पण आवरत होते, मी निघत होते आणि तेव्हा हे आमचे सिनियर तिथेच होते आणि ते म्हटले हे काय सगळा पसारा करून ठेवला या लॅबमध्ये, चला क्लीन करायला लागा. म्हटलं बाकी तर सगळे गेले आणि मलाही उशीर होतोय, मला जायचं आहे घरी, मला ते उशीर होतोय त्यामुळे. तर हे म्हटले नाही नाही असं हे चालणार नाही, हे आत्ताच्या आत्ता स्वच्छ झालं पाहिजे. बरं, मग नंतर? पण नंतर जेव्हा माझा रिसर्च चालू झाला आणि मी त्यांच्याकडून इनपुट्स घ्यायला लागले की कसं माझा मला रिसर्च. सांगा, इतके जण असताना त्यांच्याचकडनं इनपुट्स घ्यावे का वाटायला लागलं? कारण ते हुशार होते. तुमच्या मनात होतं का हे? नाही, अजिबात नाही. ते सांगते मी की नंतर ते थोडं थोडं हळूहळू असं सुरू झालं की थोडं थोडं हळूहळू कधी सुरू झालं? त्याचा स्वभाव जसा समजायला लागला. नाही, पण मला सांगा ना, त्यांचा स्वभाव जरी चांगला होता, तुम्ही एकटीच होता की बऱ्याच मुली होत्या? बऱ्याच मुली होत्या मग आणि सगळ्यांनाच त्यांचा स्वभाव आवडू शकतो? हो, त्यांच्या मागे पण भरपूर मुली होत्या आणि हे मला माहिती होतं. हा, हे काय आहे? तिच्याकडे जेव्हा कधी पाहिलं तेव्हा असं वाटलं की नाही, ही पोरगी खूप चांगली आहे. कोणी कोणाला प्रपोज केला? मी प्रपोज केलं. मग याने प्रपोज केल्यावर काय प्रतिक्रिया होती? होकारच होता, पण माझा दुसरा हे होतं, लगेच प्रपोजल होतं की लग्न करणार असेल तरच. एक स्टुडियस मुलगा, बरोबर, साफसफाई करून घेणारा मुलगा, हा मुलगा ज्याला तुम्ही सर म्हणायचे, हा, अशा वेळेला तो मुलगा तुम्हाला प्रपोज करतोय, त्यानंतर लग्न करणार असशील तर, ही शंका का घ्यावीशी वाटली त्यांच्याबद्दल? नाही, म्हणजे मला म्हणजे थोडक्यात मी क्लिअर व्हायचं होतं की माझे याच अपेक्षा आहेत की लग्न करणार असेल तर मला पुढे रिलेशनशिप वाढवायला आवडेल, काय अदरवाईज म्हणाले? इथेच. ते म्हणाले हो नक्कीच. म्हणूनच तर प्रपोज केलं होतं ना त्यांनी. मग घरी कधी कळलं? घरी मग ॲक्च्युली ती पण एक गोष्ट आहे की हे सगळं चालू होतं की स्थळं येणं आणि फोटो दाखवणं. मग मी म्हणायचे नाही हा फोटो, मग रिजेक्शन माझं सुरू झालं होतं की हा काय, हा जाडाचे, हा थोडासा त्याचे केस हे झाले त्याच्यामुळे हा नको तो नको. मग फायनली ते मला खूप प्रेशराईज करायला लागलं, नाही आता तर म्हणजे आता बास झालं, आता तुझं एमफार्म सेकंड इयर पण आता कम्प्लीट होतं आहे, आता तर तुझं लग्न म्हणजे व्हायलाच पाहिजे. मग मी म्हटलं आता मला स्टेप घ्यावीच लागेल, मला सांगावंच लागेल पहिल्यांदा. तर माझे वडील, कारण त्यांचाच डिसिजन सगळ्यात मेन होता, त्यामुळे मी त्यांच्याकडे जायचं म्हणजे मी ठरवलं. पण त्याआधी मी दगडूशेठ गणपतीला गेले. तो माझा नवसाचा नवरा आहे ॲक्च्युली. मी गेले आणि प्रार्थना केली की प्लीज सगळं व्यवस्थित होऊ देत, मी आता सांगायला चालली आहे माझ्या घरच्यांना आणि काही मला याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं संकट किंवा काही आडकाठी नको असू देत. तर मग मी गेले, मग वडिलांकडे गेले आणि मग मी त्यांना सांगितलं. तर ॲक्च्युली याच्या आधी पण त्यांचं थोडं थोडं त्यांना आयडिया देऊन ठेवली होती की असे गौरव सर आहेत आमच्या कॉलेजमध्ये, खूप हुशार आहेत आणि त्यांचा फोटोही आला होता सकाळी. गौरव सरांबद्दल वडिलांना सांगितलं, काय प्रतिक्रिया होती? तर त्यांना आता गौरव सर माहिती होते, ते म्हटले हां हे कसं काय अचानक, म्हणजे आमची मुलगी आणि असं करू शकते आणि तू असं करू शकते, अशीच रिॲक्शन अशीच तू असं कसं म्हणजे करू शकते, म्हणजे तू आणि हे कधी झालं, आम्हाला कसं कळलंच नाही की तुमचं मेसेजिंग आणि हे सगळं चालू आणि हे झालंच कसं. त्यांना लॅबमध्ये बोलवलं असतं तर कळलं असतं, हो की नाही? बरं, तुमच्या घरी कसं कळलं? नाही, मग ॲक्च्युली मी माझ्या वडिलांशी फार क्लोज होतो तसं. तर मी मग एक दिवशी असंच वडिलांशी बोलताना मी त्यांना सांगितलं की मी असे जनरल डिस्कशन स्टार्ट केलं की असं एखादी मुलगी असेल मला आवडली जर का, तर तुम्हाला काय वाटेल त्याबद्दल. वडिलांनी पण आणि आईनी पण हेच म्हटलं की नाही, जर का तुला एखादी मुलगी आवडली आहे आणि तुला असं वाटत असेल की तुझ्यासाठी सुटेबल आहे ती मुलगी, तर आम्हाला कुठल्याच प्रकारचा प्रॉब्लेम नाही आहे की. पण तुमच्या घरून तयार होते? हो, माझ्या घरून. आता किती वर्ष झाली लग्नाला? आता 8 वर्ष.
एखादा किस्सा सांगा मसालेदार. ॲक्च्युली जसं मी तुम्हाला सांगितलं की स्थळं बघणं सुरू होतं आणि पुण्यात किंवा महाराष्ट्रामध्ये आपल्याला माहिती आहे सोसायटी कल्चर खूप चांगलं असतं आणि लोक अगदी म्हणजे हां आमच्या ओळखीतलं स्थळ आहे आणि असं. तर एक दादा होता आमच्या सोसायटीमध्ये, तो एका नामवंत कंपनीमध्ये कामाला होता आणि त्याच्या मित्राचं स्थळ तो माझ्या आईकडे घेऊन आला की खूप छान स्थळ आहे काकू आणि श्वेताचं खूप म्हणजे छान होऊन जाईल. ती म्हटली अच्छा व्हेरी गुड. मग लगेचच तिने माझी पत्रिका आणि माझा फोटो त्याच्याकडे दिला. मला कळालं की असं असं झालं आणि मला समजलं की हा म्हणजे नामवंत म्हणजे ती कंपनी अगदीच छान होते आणि म्हटलं यांना आवडणारच स्थळ दिसतंय आणि आता म्हणजे 100%च आता यांच्याकडून फायनल होऊन जाईल. तर मी लगेचच त्या दादाला हे गेले, त्यात म्हटलं की आपण भेटू शकतो का आज रात्री 9:30 वाजता गार्डनमध्ये. आणि त्याला म्हटलं हे बघ ॲक्च्युली माझं ऑलरेडी म्हणजे मला एक कोणीतरी आवडलेलं आहे आणि तू प्लीज ही पत्रिका आणि हा फोटो नको देऊस तुझ्या मित्राला प्लीज. म्हणजे मला कुठलाही कारण चहा पोह्याचा कार्यक्रम पण करायचा नव्हता की नंतर रिजेक्ट केला. तर तो म्हटला हे बघ मी तुझ्यासाठी मी का खोटं बोलू, म्हणजे काय संबंध, मी कशासाठी खोटं बोलू, मी काही खोटं बोलणार नाही. म्हटलं आता काय करायचं. तर आता मी हिम्मत करून माझ्या आयुष्यातला सगळ्यात मोठा गफला केला. तर मी म्हटलं ठीक आहे तो फोटो तू माझ्याकडे दे आणि मी माझ्याकडे माझ्या मैत्रिणीचा एक घाणेरडा थोडासा खराब असलेला फोटो त्याला दिला जो मला माहिती होतं पक्का रिजेक्टच होणार आहे. तो मी फोटो माझा फोटो काढून माझ्या मैत्रिणीचा फोटो दिला त्याला. एवढा मोठा गफला मी आत्तापर्यंत लाईफमध्ये खोटं म्हणजे सगळ्यात मोठे खोटं बोललं असेल. बिकॉज एव्हरीथिंग इज फेअर इन लव्ह अँड वॉर. स्वतःचं प्रेम यशस्वी करण्यासाठी. आता कसं वाटतं मागे वळून बघताना? नाही आता सगळं असं फिल्मी वाटतं. किती वर्ष झाली लग्नाला? 8 वर्ष. आणि हैदराबादमध्ये कधी आले तुम्ही? हैदराबादमध्ये आता हे 5वं वर्ष आहे. त्याच्या आधी आम्ही बँगलोरमध्ये होतो 2 वर्ष आणि मुंबईमध्ये होतो. आता काय करता आपण? मी एक नामवंत फार्मास्युटिकल कंपनीमध्ये आहे. आम्ही दोघं एकाच कंपनीत आहोत. नोकरी करता? हां म्हणजे आम्ही पहिल्यापासूनच आमचं झालं. आम्ही PhD बरोबर केलं म्हणजे M.Pharm PhD. त्यानंतर आमची पहिली कंपनी बरोबरच होती. मध्ये काही काळ म्हणजे कंपनी एकमेकांची सोडत नाही. अजिबात नाही. आम्ही पाठ सोडत नाही एकमेकांची. तसंच पाहिजे. आता या ठिकाणी ना फक्त एकटेला जावं लागणार आहे पुढच्या खेळात, त्यांना नाही. त्याच्यात इथे थांबवायचं. आणि या पहिल्या आव्हानात मी घरामध्ये काही चिठ्ठ्या लपवून ठेवल्या आहेत आणि ते पहिलं आव्हान असं आहे की एक चिठ्ठी शोधत घरातली चांदीची अन्नपूर्णा तुम्हाला घेऊन यायची आहे. वेळ 1 मिनिटाची आहे. आठवणींची भिंत. वेळ सुरू झाली. दहा सेकंद झाली. वाजंत्री मंडळी. 20 सेकंद झाली. भिंतीवर पाहिली राणीची बाग. 40. 20 सेकंद राहिलेली आहेत. कराटे किड्स. 10, 9, 8, कराटे किड्स. 7, उप्स. 6, 5. अभिनंदन, चांदीचं नाणं मिळालं. थँक्यू सो मच. चांदीचा कुंकवाचा करंडा मिळाला. थँक्यू सो मच. चांदीची तुळसही मिळाली तुम्हाला. अभिनंदन. थँक्यू सो मच. आणि तुमच्या घरामध्ये चांदीची अन्नपूर्णा आलेली आहे. अभिनंदन. थँक्यू सो मच. पहिलीला सुहाना अंबारी मसाले यांच्याकडून मिळते आहे ही भेटवस्तू. सासूबाई सूनबाईंबद्दल सांगा. खूपच छान आहे मुलगी. म्हणजे मला खूपच म्हणजे आम्हाला आमच्या घराला तिने इतकं आपलंसं करून घेतलं आहे.
चित्र काढायचं आहे आणि तुम्ही काढलेलं चित्र घरातल्या सगळ्यांनी ओळखायचं आहे. नाही नाही ऍक्टिंग करायची नाही. आता झालं ना असं पकड. कोणी सांगितलं? तुम्ही कशालाही कांगारू म्हणायचं? काय दिसतंय? तर अभिनंदन, हे बक्षीस तुम्हाला मिळालं. दुसरं चित्र कोण काढणार आहे? दहा, 9, 8, 7. बोलल्या नसत्या तर नक्की बक्षीस मिळालं असतं, पण त्या ताबा पाहिजे ना. हां, त्यामुळे हे बक्षीस गेलं. आता पुढचं तुम्ही काढा. दहा, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1. वेळ संपली. थांबा, सांगा काय काढलंय? तुळशीबाग. बरं, काही जणांना बोलायचं आहे पण ते बोलू शकत नाही, ते त्यांनी लिहून पाठवलंय. ते काय आहे बघूया. सतत तुम्ही सोशल मीडियावर खूप असता. हो, ते खरी गोष्ट आहे. सतत गौरव गौरव. हो, ते आहे. गौरव जेवणाला जेवण घे, गौरव ताटं घे, गौरव पुसून घे. असं मग गौरव लवकर त्या उठ. अर्थाने नाही. हां? त्या अर्थाने नाही. मग नाही, म्हणजे कधी येणार ऑफिस मधून, किती वेळ झाला, लवकर ये हां, असं. या लवकर ये आणि भात टाक. आता कळलं गौरव गौरव काय आहे ते. काय मस्त लिहिलंय. PhD झाली म्हणून जरा जास्तच भाव खाते. नाही. हे बघा, हे त्यांच्या मनातल्या भावना आहेत, अच्छा. त्या लिहिले आहेत. तुम्ही भाव कळू खात शकता का असाल. कोणी लिहिलंय ते? म्हणजे मला फार मदत होईल हे त्याने. बघा, आम्ही अत्यंत प्रोफेशनली आम्ही तेवढा विचार करून अक्षर ओळखा, नाव नाही सांगणार. ओके. आम्ही गेल्यानंतर जर यांनी शुद्ध लेखनाचा क्लास घेतला तर कोणी आज लिहू नका. त्यांनी स्वभावात कुठला बदल केलेला आवडेल? त्यांनी थोडं रिलॅक्स व्हायला पाहिजे लाईफमध्ये. म्हणजे ते सारखे आपलं ऑफिसचं काम, त्यानंतर घरचं काम, घरी आल्यावर अजिबात घरी जास्त काही खूप अरे मदत होत तुम्हीच नाही. म्हणालात ऑफिसचं काम, घरी येऊन घरचं काम, मग कधी रिलॅक्स होणार ते? त्यासाठी तुम्ही थोडासा इनिशिएटिव्ह घ्यायला पाहिजे ना, तर रिलॅक्स होतील. आणि तो जप आहे ना, गौरव गौरव दरवाजा उघड, गौरव पाणी घे, तो जरा कमी करायला पाहिजे. काय मनापासून हसताय तो. नाही, हे म्हणजे ना, एरवी सगळ्या वहिनींना वाटतं मी त्यांच्या माहेराहून आलोय, पण आज त्यांना वाटतंय मी त्यांच्या घरून आलोय. मलाही तेच वाटतंय. तुम्हालाही तेच वाटतंय? हो, मग तुम्ही त्यांच्याच साईडने बोलताय मगासपासून. कधी बोललो? गौरव काम कर. आणि ते साफ चूक आहे, कारण घरीच नसतात तर काम कुठून करणार? घरी नसतात तेव्हा ते काम करत असतात. घरी आल्यावर तरी त्यांना रिलॅक्स होऊ द्या. तर तुम्हाला दोघांना खूप शुभेच्छा. हसत राहा, आनंदात राहा. तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा. असेच येत राहा. आणि आता क्षण आलेला आहे सन्मानाचा. महाराष्ट्रातून झी मराठीने ही ओटी आणलेली आहे. झी मराठीकडून ही भेटवस्तू तुमच्यासाठी. आणि वहिनींना तथास्तू पुणे आणि कोल्हापूर यांच्याकडून मिळते आहे पैठणी. अभिनंदन. झी मराठीकडून ही आजची आठवण तुमच्यासाठी.
या दोघांनाही शुभेच्छा देऊन आजचा भाग इथे संपतो आहे. पुन्हा भेटणार आहोत अशीच एक पैठणी घेऊन होम मिनिस्टरच्याच पुढच्या भागात. नमस्कार.